आपल्यासोबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आहेत. दादा आज बारामती तालुक्याचा दौरा करताय, वयोवृद्ध लोकांशी गप्पा मारताय, कसा प्रतिसाद? म्हणजे वडीलधाऱ्यांशी गप्पा मारतोय, युवांशी मारतोय, माता भगिनींशी मारतोय आणि सगळ्यांच्या मुखातून सगळ्यांच्या मनातून पवार साहेबांबद्दलचं प्रेमच आम्हाला जाणवतंय. आणि ही खूप मोठी जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ती वाटते, कारण साहेबांवर इतकं प्रेम हे लोक करतात आणि ते जाणवतं. आणि ह्या इलेक्शनमध्ये लोकांना माहिती आहे, बारामती लोकसभा इलेक्शन पवार साहेब विरुद्ध भाजप असं ही लढत होणार आहे. सामान्य लोक विरुद्ध भाजप. आणि या गेल्या 60 वर्षामध्ये भाजपला नाही तर भाजपच्या मित्र पक्षाला कधीही या मतदारसंघातून साथ मिळाली नाही. त्यामुळे यंदा सुप्रियाताई 3.5 लाखाली कमीत कमी निवडून येतील असा विश्वास लोकच आता इथं बोलून दाखवतात. 2 दिवसात मोदींच्या 6 सभा महाराष्ट्रात होत आहेत. एकंदरीत या सभांकडे तुम्ही कसं बघता? काय नाही, 60% म्हणजे आता सोलापूरची सभा 30% का 40% खुर्च्या मोकळ्या होत्या. पुण्याची सभा 4 लोकसभांचे उमेदवार तिथं असताना सुद्धा 60% खुर्च्या तिथं मोकळ्या होत्या. कोल्हापूरची जी सभा झाली तिथं द्वेषाची भाषा केली, तिथं 15,000 खुर्च्या, 7,000 लोक उभी होती, 21,000 लोक होती, ते सुद्धा पंतप्रधानांच्या सभेचा. इथं कुठेतरी आता लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. 700 रुपये एका व्यक्तीला दिले जातात आणि ते देऊन सुद्धा त्यात मलिदा काही लोक काढतात, तरी सुद्धा लोक सभेला यायला त्यात लोक म्हणतात की आम्हाला यायचं नाही. आता बारामतीमध्ये गाड्या पाठवल्या होत्या, गाड्या पाठवल्या खऱ्या, 10 गाड्या एका गावात पाठवल्या, 1 गाडी फक्त भरून गेली. म्हणजे 90% लोक म्हणतात बाबा आम्हाला मोदींचं काय ऐकायचं नाही, मोदी नुसतं हवेत बोलतात, हवेत बोलल्यानंतर आम्हाला हाताला काम आणि पोटाला अन्न तर त्यातून काय मिळणार नाही. त्यामुळे लोकांची भूमिका ही मोदी साहेबांच्या आणि भाजपच्या विरोधात आज जाणवते. मोदींनी शरद पवारांवरती टीका केलेली ऐकली का? भटकती आत्मा असं म्हटले, 35 वर्षाचा महाराष्ट्र अस्थिर ठेवला असं मला माहित नाही. म्हणजे मोदी साहेबांना विश्वास राहिले नाही, त्यामुळे गोष्ट कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, एक हॉरर स्टोरी. म्हणजे भटकती आत्माबद्दल ते बोलले. अहो तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, महाराष्ट्रामध्ये आमचा वारकरी संप्रदाय काय सांगतो, आमचे संत काय सांगतात की एक व्यक्ती हा एक पंढरपूर सारखा असतो आणि त्याच्या मनामध्ये पांडुरंगराया असतो. ही भाषा आम्हाला कळते. तुम्ही भटकते आत्मा हे कुठून काढलं? हे भूतभीत ते तुमच्याकडे ठेवा. लोकांना भटकते आत्माबद्दल नाही ऐकायचं. तुम्ही 10 वर्षात काय केलं, शेतकऱ्यासाठी काय केलं, युवांसाठी काय केलं, विद्यार्थ्यांसाठी काय केलं, महिलांसाठी काय केलं, महाराष्ट्रासाठी काय केलं आणि महाराष्ट्रातले 12 लाख कोटीचे प्रोजेक्ट जे गुजरातला तुम्ही दिले ते पुन्हा कधी देणार, एवढं लोकांना सांगा बस. महाराष्ट्र अस्थिर केला भाजपने. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने अस्थिर केलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून राजकारणात सक्रिय झाले, सत्तेत आले, त्या दिवसापासून महाराष्ट्रामधलं राजकीय जे काही संस्कृती आहे ती बिघडवली गेली. त्यामुळे राजकारण तिथं अस्थिर झालं. कुटुंब फोडणं, पार्टी फोडणं, त्यामुळे तुम्ही राजकारण अस्थिर केलं. त्यानंतर तुम्ही कांद्याचा शेतकऱ्याला, ऊसाच्या, सोयाबीन, कपाशीच्या शेतकऱ्याला जेव्हा भाव द्यायला पाहिजे तेव्हा देत नाही, त्यामुळे त्यांचं अर्थकारण अस्थिर झालं. सामान्य व्यक्ती अडचणीत आला. आज मुलांना हाताला काम नाही, नोकऱ्या नाही, तिथं डिग्री आहे पण हाताला काम नाही, त्यामुळे त्यांचं जीवन अस्थिर झालं, त्यांचं भविष्य अस्थिर झालं. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे प्रोजेक्ट गुजरातला नेऊन महाराष्ट्राला अस्थिर केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने अस्थिर महाराष्ट्राला जर कोणी केलं असेल तर ते मोदी साहेब आणि भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. मोदी असं म्हणतात की जर इंडिया आघाडी सरकार आलं तर 5 वर्षात 5 पंतप्रधान पाहायला मिळतील, हे खरं आहे का? आता काय मोदी साहेबांनी फक्त पंतप्रधान व्हावं असं आहे का? आता जेव्हा मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते ते काय राजकारणात होते का? एका अशा व्यक्तीला तिथं बसवलं होतं की तो एक इकॉनॉमिस्ट आहे. इथं इंडिया आघाडीमध्ये उद्या जाऊन असाही निर्णय घेतला जाईल की एखाद्या इकॉनॉमिस्टला, एखाद्या अभ्यासू व्यक्तीला तिथं पंतप्रधान केलं जाईल. काय होऊ शकतं? पण एक असा व्यक्ती जो सारखा फोटोच्या मागे लागतो असा तर प्राईम मिनिस्टर होणार नाही ना. तर दुसरीकडे जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा दौरा सुरू आहे. त्या ठिकाणी तुमच्यावरती टीका केली, शिक्षणावरून टीका करण्यात आली. अजितदादांकडे दुसरं काय राहिलं नाही म्हणून कदाचित टीका करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आता अजितदादांनी काय म्हणायला पाहिजे होतं? पाण्याच्या वर बोलायला पाहिजे होतं, विकासावर बोलायला पाहिजे होतं. तिथं कुंकूवर बोलले, त्यानंतर माझ्या शिक्षणावर बोलले. आणि मी काय शिकलो हे लोकांना काय घेणं देणं आहे? मी 4थी पर्यंत बारामतीत शिकलो. 2 वर्ष का 3 वर्ष मी वालचंद नगरला होतो, इंदापूरमध्ये. परत मी बारामतीत आलो, मग पुण्यात आणि पुण्यानंतर मुंबईला. मला डबल ग्रॅज्युएट व्हायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे माझा वडिलांचा बिझनेस अडचणी आल्यानंतर मी निवडलं की मी स्वहित बाजूला ठेवतो, वडिलांबरोबर राहणं ही आपली परंपरा. मी वडिलांबरोबर राहिलो, पण मला बाहेर जाऊन शिकायचं होतं, ते मला शिकताना आलं नाही. पण माझे भाऊ शिकले, पार्थ शिकला, जय शिकला भारताच्या बाहेर चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, त्याचा अभिमान आणि आदर मला आहे. माझे वडील हे डबल ग्रॅज्युएट आहे, उच्च शिक्षित आहेत, त्याचा मला अभिमान आहे. आणि मला एकच सांगायचं आहे की किती शिकलं याच्यापेक्षा विचार कोण जपते हे पण महत्वाचं नाही. आम्ही विचाराची बाजू बदलली नाही.
जे खूप शिकलेत, नाही तर शिक्षणामध्ये आज जे बोलतात त्यांनी तर भूमिका बदलली. आजोबालाही सोडलं, काकालाही सोडलं, विचारालाही सोडलं आणि आज ते सांगतात कोण किती शिकलं. हे योग्य वाटत नाही. तुम्ही आता भाषणामध्ये उल्लेख केला धनंजय मुंडेचा. धनंजय मुंडे प्रचारार्थ आले होते, काही दिवसांनी त्यांची भूमिका आहे. तुमच्याकडे येतात ते का धनंजय मुंडे? नाही नाही, मला वाटत नाही आमच्याकडे येतील, तर आले तरी आम्ही घेऊ. कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की 4 महिने तुमच्याकडे कृषी मंत्री पद असताना तुम्ही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं. विमा मिळतो का नाही हे तुम्ही बघितलं नाही. आज दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्याची काय अडचण आहे हे तुम्ही जाणून घेतलं नाही. 4 महिने तो घरी बसला, AC मध्ये बसला आणि पूर्णपणे महाराष्ट्राकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. आणि इलेक्शनचा टाइम आला की व्यासपीठावर भाषण द्यायला तुम्ही येता. त्यामुळे ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती हे महाराष्ट्रासाठी कितपत योग्य आहे हे लोक तिथे ठरवतील. पण पदाला त्यांनी मान सन्मान तिथे दिला नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. ती व्यक्ती भाजप बरोबर जाईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. बाकीची लोक जे आहेत अजितदादांसोबत, तुम्ही भाषणात सातत्यानं उल्लेख केलाय, त्यातले 18 लोक साहेबांच्या संपर्कात आहेत, 12 लोक भाजप सोबत जातील. हे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहे, काय सांगा? आता भाजपमध्ये जाणारे पहिली व्यक्ती कोण असेल तर तटकरे साहेब असतील. तटकरे साहेब आणि त्यांचं कुटुंब असेल. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मुंडे साहेब असतील. भुजबळ साहेब काय निर्णय घेतात हे आपल्याला येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल. त्याच्याच बरोबर मावळचे आमदार, बीडमध्ये काही 2-3 आमदार आहेत ते तिथं जातील. ही आजची परिस्थिती. 12 आमदार आणि नेते असं मिळून तिथं BJP मध्ये लोकसभा झाल्या. कारण का दादांना 0 यश या लोकसभेला मिळेल आणि त्याच्यातून हे लोक पलीकडे जातील. 21 आमदार हे साहेबांच्या चर्चेमध्ये आहेत. त्यातले 18 आमदार हे साहेबांच्या विचाराचे आहेत, पण काही उगाच त्यांना दबाव तंत्र केल्यामुळे पलीकडे गेले. तर साहेबांचीच रणनीती असेल की जा तुम्ही सत्तेत जावा, विकास निधी आपापल्या मतदारसंघात आहात आणि जशी लोकसभा संपेल विधानसभेच्या आधी परत या, असं साहेबांनीच ठरवलं असावं. सुरुवातीच्या काळात दादा साहेबांवरती टीका करायची, आता त्यांनी भाषणाची पद्धत बदललेली आहे आणि साहेबांचा जो प्रवास आहे ते सांगतात. 78चं सरकार, पुलतचं सरकार कसं आलं किंवा पुढे त्यांची भूमिका कशी बदलत गेली, बंद दाराआड चर्चा झाली, याचं सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय आणि हे खरं आहे का? पवार साहेब आज भाषणामध्ये दादांवर टीका करत नाहीत, कोण बाकी इतर कोणावर टीका करत नाहीत, पण आज लोकांची जी खरी परिस्थिती आहे, लोकांच्या अडचणी याच्या भाषण करतात. दादांना गेले 7 महिने झाले हेच सांगावं लागतं की त्यांनी घेतलेला निर्णय किती योग्य आहे. कारण का लोकांना हे पटलं नाही आणि ते कितीही अजून बोलले ते लोकांना कधीच पटणार नाही. कारण लोकांना माहिती आहे जे काही कष्ट केलेत ते साहेबांनी केलेत. 2014 पर्यंत सत्ता साहेबांमुळे आली, 2019ला सत्ता साहेबांमुळे आली आणि मग सत्ता आल्यानंतर साहेबांनी पद दिली. पदाच्या माध्यमातून तुम्ही विकास केला. त्यामुळे तुम्ही आज जे काय बोलाल साहेबांच्या विरोधात ते उलट दादांच्या विरोधात जाताना आपल्याला दिसते. त्यामुळे दादा जेवढं साहेबांबद्दल बोलतील, विरोधात बोलतील, 1% मतदान सुप्रियाताईंचं आणि सर्वच खासदारांचं महाविकास आघाडीचं वाढेल. खूप खूप धन्यवाद. तर येथे रोहित पवार जे म्हणतात की जेवढं अजित पवार शरद पवारांवर होतील तेवढं मतदान कमी होत जाईल. आता नेमकं मतदान कुणाचं कमी होते आपल्याला 4 जूनला कळेल. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, ABP माझा, सुपे, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.